विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन कार्य जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाप रखुमादेव वर्षाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मन कार्य जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास कृपा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारून आता मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी शरण शरण हनुमंता शरण 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 सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी मन कार्य जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग ज्ञानी यांचे राजे योग्यांची मौज व साधकाचे मायबाप कशी असणारे आपले ज्ञानोबळ यांचा 4 चरणाचा अभंग मी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पहार देणे म्हणजे आवश्यक तो असा या पावन पुण्यभूमीमध्ये माऊली दादा वारकरी शिक्षण संस्था याच्यामध्ये चालत असलेला हा एकादशी कीर्तन महोत्सव याच्यातली आजची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे तसेच ज्यांच्यामुळे ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे तसेच माझे गुरुवर्य श्री मृदंग विशारद रामायणाचार्य गणेशजी महाराज लोंढे गुरुजी तसेच इथं जे पकवानाला साथ करीत आहेत असे असणारे आमचे करण महाराज टोपे तसेच जे आम्हाला गायन माग करायला साथ करीत आहेत असे असणारे आमचे माऊली महाराज आपलं असे सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो सेवेला पूर्ण सुरुवात करतो सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी मन कार्य जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाबा हो हो जना हो
बाकी सर्व होईल पण हे होणार नाही. देवयुगे पुन्हा घडेल श्रवण भाग्यवान पुण्यवान होई दे. हे त्याच्याकडूनच घडतं, दुसरे कोण घडत नाही. कारण करंटी कपाळ ज्याचे नाम नाही वाचे सदैव सौभाग्य तोची हरिरंगनाचे. तोच हरिरंगाच्या रंगात तो भगवत भक्ती करतो असं त्याचं तात्पर्य. ज्ञानोबराय सांगतात मन कार्य जमा श्री विठ्ठलाचे नाम वाचे. त्या परमेश्वराचं नाव घ्यायला काही कष्ट लागत नाही, काही सायास लागत नाही, काही द्यावं लागत नाही. फुकट आहे तरी आपण घेत नाही पण नाही. श्री विठ्ठलाचे नाम आले. पहा आमच्या माऊलीचे अवतार आहे. 750 वर्ष झाले समाधीला बसून तरी विठ्ठल विठ्ठल असा जप चालू आहे. पहा 1506 मध्ये आमच्या नाथरायाला स्वप्नात दर्शन झालं माऊलीचं. ज्ञानदेव येऊन स्वप्नात सांगितली मात मज लागी. हा तर विठ्ठल विठ्ठल जप चालू आहे. 1757 मध्ये आमचे हैबत बाबा भजन करू लागले. तेव्हा समाधी डोलायची एवढं मात्र नक्की खात्री आहे. तुम्हाला जर निश्चयाने माऊलीचं दर्शन व्हावं वाटत असेल तुम्ही आळंदीला जा. आळंदीत सिद्धेश्वराच्या मंदिरात जा. तिथं सिद्धेश्वराचा नंदी आहे. त्या नंदीतून तुम्हाला अक्षरशः विठ्ठल विठ्ठल असा जप चालू आहे असा आवाज येईल. पहा किती माऊलीची कीर्ती अखंड आहे. किंबहुना जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माऊली आहेत. किंबहुना जोपर्यंत माऊली आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहेत. विठाला विठाला म्हणून सर्वाला सांगतात ज्ञानदेव घेतले दान हृदय धरुनी ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करी तू बाळचंद असं ते कीर्तन करीत आहेत. श्री विठ्ठल नामाचा जप चालू आहे. विठ्ठल 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 या नामाचा जप चालू आहे. म्हणून सर्वांना आग्रह करतात कुठे राम आहे, कुठे राम कृष्णारी आहे, कुठे माधवा केशवा आहे. याच्यातल्या कोणत्याही मंत्राचा जप केला फल तात्पर्य भेटणारच आहे. किंबहुना आम्ही सांगतो दिगंबराही म्हणा फुकट जाणार नाही. आमच्या सम्राटामध्ये एक तत्व सांगितलं मग तो कोणताही देव असून कोणत्याही देवाची भक्ती केली फल तात्पर्य भेटणारच आहे. मला सांगा तुम्हाला विस्तव माहिती आहे का? विस्तव आता शहराने नाही राहिलेला, आता गावाने विस्तव राहिलेला आहे. ते विस्तव आधी खैराचं लाकूड असायचं. त्या खैराच्या लाकडाचा निकारा हातावर घ्या बरं काय होईल? भूतगुले हा चटका बसन ना. काय होईल? चटका बसन. किती वेळ हातात ठेवतो 2-4 मिनिटं लय झाले. हातात घेतलं की सोडून घेतो ना. वर उदाहरणार्थ दुसरा आहे विंचू हातावर घ्या बरं काय होईल? झटकन नांगी मारील ना तो निघून जाईल. तो काय पाहिल का? हा बारका आहे, हा मोठा आहे, हा वारकरी आहे, काय पाहिल नाही मारत. उदाहरणार्थ एक विजेचं वायर आहे ते कुठं कटलेलं आहे तिथं हात लावा बरं काय होईल? माझ्या नका ढकलू मी येते तर तुमच्या भूमीत ढकलू. मला काय करायचं नाही. त्या विजेच्या वायराला हात लावा बरं काय होईल? चिटकतो ना. जिथे पण देव दिसत ना आपल्याला अजून काय दिसायचंय? काय दिसायचं राहिलेले? जिथे पण देव दिसत ना आपल्याला त्या विस्तवाला त्या अग्नीला तो आधी चिटकलेला असतो का आणि त्याला जो मागून वापरायचा जातो का तू आधी मोडतो हा मागून मोडतो अशी पंचायत आहे महाराज. त्या विस्तवाला हात लावून तर बघा काय देतो तो प्रसाद. प्रसादे सर्व दुःखना हानी रस्योपजायते प्रसन्न चेतो हास्यू बुद्धी परिवर्तिष्ठते असा प्रसाद मिळतो. लोक म्हणतात तसं नाम घेतल्यावर काय होतं, नाम घेतल्यावर काय होतं, नाम घेतल्यावर काय होतं. मला सांगा तू खाल्ल्याने काय होतं? रूप येतं. दररोज शिरा खाल्ल्याने काय होतं? तेज येतं. दररोज सकाळच्याला 2-2 सफरचंद खाल्ल्याने काय होतं? सफरचंदासारखे गाल होतात. तसं नाम घेतल्यावर काहीतरी होत असेल ना. घेऊन तर बघ ना. पण नाही आमच्यामध्ये तसलं नाहीच. तुम्हाला अक्षराचे मंत्र सांगतो बघा. ओम ज्याच्या आवडीचा मंत्र असेल तो जप करेल. राम किती अक्षर मंत्र आहे? 2 अक्षरी. विठ्ठल 3 अक्षरी. नारायण 4 अक्षरी. रामकृष्ण हरी 6 अक्षरी. ओम नमो भगवते वासुदेवाय 12 अक्षरी. श्रीराम जय राम 13 अक्षरी. मला सांगा आता मी सांगतो तुम्ही अक्षर सांगा. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. किती अक्षराचा मंत्र आहे? 32 अक्षराचा मंत्र आहे. याच्यातल्या कोणत्याही मंत्र जप केला फल तात्पर्य भेटणारच आहे. पण आपण हे सर्व विसरतो आणि 16 मंत्र जप करतो. तो म्हणजे असा कसं करू काय करू कसं होतं कसं झालं कशाला बाबा कशाला काय म्हणतो पोटाला दगड बांधून पाडे हेरे जीव दे ना. तो जगूनच उपयोग काय आहे? तो जन्माला आला तरी त्रास आहे आणि मेला तरी त्रासच आहे. तो हरभऱ्याच्या झाडाला फाशी घ्या
तू म्हणतील महाराज असे कहू म्हणायला लागले पण तुम्हाला सांगतो या जगात कोणी कोणाचं नाही एक दृष्टांत सांगतो एक एक वडील असतो आणि एक मुलगा असतो मुलगा लहान असतो आणि तो मुलगा काय करतो अंगणात खेळत असतो सकाळ सकाळी त्याला आणि त्याच्या पप्पाची आंघोळ झालेली असते पप्पाची आंघोळ झालेली असती तर तिकडून आई म्हणते की आपल्या पिंट्याला न्या ना तिकडे पारावर थोडं फिरायला तर पप्पा जाते तिथं बघते तर काय त्याच्या नाकातून गंगा यमुना सरस्वती सगळ्या नदी वाहत होत्या तर पप्पाने घेतलं का जवळ नाही आधी काय म्हणले सगळं काम सोड आधी याला आंघोळ घाल मग आईने सगळं काम सोडलं आणि आंघोळ घातली मग आंघोळ घातली पुन्हा मग त्याला गन पावडर केलं काजळ लावलं पावडर कोणतं लावायचं पाऊस लावायचं का बरं पाऊस पावडर लावलं सगळं केलं ना आता भारी झालं पुन्हा पप्पाकडे चलत आला म्हणला पप्पा आता कसं दिसतोय ते पप्पा म्हणले वा 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 लय भारी दिसायला लागला गाड्या ते मग पप्पा म्हणले चल 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 ते पोरग कसं करते माहिती तुम्हाला ते म्हणते बुक किसती आधी मी चांगला नव्हतं तर मला लय म्हणत होते याला आंघोळ घालेन याला हे करेन मला ते करेन ना आता चल चल म्हणायला लागले महाराज आपल्याला ह्याच्यावरून एक प्रमाण देतात नाही रे नाही कोणाचे नाही रे नाही आपल्या मागे जो प्रपंच लागलेला आहे का तो नाहीसा होईल तुम्हाला त्या तत्व सांगतो पामर विषयी मुक्त आणि मुमुक्ष याच्यात कुणी पामर असतील कुणी मुक्त असतील कुणी मुमुक्ष असतील कुणी विषयी असतील मग पामर कोण पामर मध्ये कोण कोणाला सांगू का 2 पायाचं 4 पायाचं 8 पायाचं 16 पायाचं 12 पायाचं काळं तांबडं हिरवं पिवळं सगळे सरसकट सरपटणारे सुद्धा याच्यामध्ये सगळे आले पामर या शब्दाचा अर्थ काय का मनसोक्त भोगवणाऱ्याला पामर म्हणतात पामराचे गुण सांगू का पामर याला काय सांगावे त्याला काय सांगावे याचा विचार न करणे पुन्हा हे काम केल्यावर पाप होईल का पुण्य होईल याचा विचार न करणे दुसरा म्हणजे तो परमार्थही करीत नाही त्याला पामर म्हणतात दुसरा आहे विषय विषय पण भोगवणारा पण शास्त्राप्रमाणे मनती संसार जन्म विजय
अधिक कर्म कीजे स्वर्ग सुख भोगीजे मनोहर मनोहर स्वर्गाचा सुखाचा भोग भोगणारा आपल्यासारखा शिळ्या भाकरी खाणारा तो ताज्या भाकरीला खाणारा पण नाही. कुणी साध्या तांदळाचा भात खात असेल, कुणी बासमती तांदळाचा भात खात असेल, एवढाच फरक आहे. मग विषय कोण? या लोकांचे भोग न भोगणारा भोगासाठी स्वर्गात जातो त्याला विषय म्हणतात. काय? या लोकांचे भोग न भोगणारा भोगासाठी स्वर्गात जातो त्याला विषय म्हणतात. विषयी लोक झोपडपट्टीमध्ये न राहता बंगल्यामध्ये राहतात, एवढा मोठा फरक आहे. भोग्य सम्राट आहे, कुणाला चुकलं नाही. एवढ्या मोठ्या देवाच्या बाबाला चुकलं नाही ना, तुम्ही आपण काय आहे देवाला सुद्धा चुकलं नाही. आणि विषयाला परमार्थाची जरूर आहे का? हा, विषयाला परमार्थाची जरूर नाही. पुढे ज्याला जरूर आहे तो म्हणजे मोक्ष. अहो, मोक्ष देवाचा सारखा धावा करणारा कान या रे जग जगी देई भेटी एक वेळा देवाचा धाव करणारा कोटी गुंतलासी द्वारकेच्या राया कोटी गुंतलासी द्वारकेच्या राया वेळा देवया पण दीनानाथ आहे. दीनानाथ ब्रिद सांभाळ आपुले असं त्या द्रौपदीने धाव केला तसं माझ्याकडे या. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे कान्हया रे कान्हया
कांदा निवेदन त्याला म्हणायचं मुक्त. म्हणा राम राम हे प्रमाण कुणाला आहे? मुक्त मोक्ष का पामर. याचा अर्थ सरसकट कामे गुंतले रिकामे जपी तपी येते दमे लाविले दमामे मुक्त आणि मुमुक्षा. हा त्याला म्हणायचं मुक्त. काय म्हणायचं? मुक्त. हा मला सांगा आपल्या माऊलीची भाषा आहे भजन करा हे माऊलीची भाषा आहे भजन. पण भजन कसं करायचं? नाम रूप एकत्र आल्यावर त्याला भजन म्हणायचं. नाहीतर नाम जपता वैराव रे नाम जपता वैराव नाम जपता वैराव रे नाम जपता वैराव धावे विद्यावरी धावे विद्यावरी नाम रूप एकत्र आलं पाहिजे त्याला भजन म्हणायचं. मला सांगा एक साधन सर्वला आहे का सर्व साधन सर्वाला आहे? मला सांगा एक 5 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्या डोक्यावर 50 किलोचं वजन दिलं तर जमल का? नाही. त्याच्या वरती तर तो जितके झोपू शकतो त्याच्या तितके त्याला पाहिजे. अधिकार तैसा करू उपदेश संयोजित त्याची द्यावे. एक साधन सर्वाला आहे का सर्व साधन सर्वाला आहे? का एकच एकासाठी का सर्व सर्वासाठी? एक सर्वासाठी का सर्व एकासाठी? एक एकासाठी का सर्व सर्व? कळलं काही? हे जरी नाही काले नव्या दुसरा येईल. हे जरी नाही काले हे जरी नाही काले दुसरा येईल. हे जरी नाही काले हे जरी नाही काले दुसरा येईल. हे जरी नाही काले हे जरी नाही काले दुसरा येईल. हे जरी नाही काले सरत देवती बा देईल सरत देवती बा आमच्या काय
वाला टाकी चिरडूला कसं झालं ना पाण्याचा मुलगी तिच्याला त्यात घडघडला फायटर माझ्या पाण्याला हिट बघतोय आणि दाहतीचा भर महानाचा टाकी चिरडूला वाटी सोयी केला तिरकी खाली गेला कावलली सगळं उलट की आहे माझी टाकी कोण करे मला आम्ही काय करत नाही इथं पण तिला तो के हरला राजाची सेना होते नाना का हो बनाले काय ना हो बनाले इतकं पण सरकार पण आईला काय म्हणल्या जो सगळं कुठे नाही राहत पण माणसाचा मान आहे या मागे आपण कुठे ना मला ते भेटलं ना या पण मागे असून या मराठी मुलकाचा पासून राहण्याचं काम आहे आज्या वाणी नको लावा आज्या वाणी नको लावा तरी मला कसा भेटावा डोक्यात कधी मारणावर तरी फाशी चांगला लावावा नका करू रात्री चांगली मिठीचा सांगावा झाला असंच करून केला दिवस झाला दिवस त्याच्याप्रमाणे कसं करायचं पाहिजे
थोडाही विचार करत नाही. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. अंधेरी नगरी बेबुद्ध राजावर, टक्काशेर खाजावर, टक्काशेर बाजा. अंधेरी नगरी, त्या नगरीत दिवसा धवाळ्या दरोडा म्हणजे निस्ते चोरे. आणि त्याच्यात एक राजा होता, बेबुद्ध राजा. बेबुद्ध म्हणजे दोन बुद्धीचा का? किती बुद्धीचा? बुद्धीच नाही त्याला बुद्धीच नाही, अक्कलमंद शून्य असा राजा होता. त्या राजवाड्याचा आणि त्या राजाच्या राजवाड्यात एक पैलवान राहत होता. असा होता, दिसत होता, असे दंडन असे पायन असा दिसत होता. काय झालं, त्या टक्काशेर खाज्यावर टक्काशेर वाजा म्हणजे त्या गावाची रीतच अशी होती. 1 रुपया द्यायचा, कोणतीही भाजी, टमाट्याची असेल, बटाट्याची, पनीरची, कशाची का असेना, आणि एक मिठाई कोणती पण घ्यायची. 1 रुपयाला पोटभर खायची, किती पण घ्यायची, अनलिमिटेड कितीही घ्यायची बरं का. आणि मग त्याच्यामध्ये एक साधू आला, त्याने ही स्कीम बघितली. स्कीम बघितलं तर तो काय म्हणला, कशाला इकडे तिकडे जायचंय, कशाला गाव हिंडायचे, आता इथं 1 रुपया द्यायचा, पोटभर खायचं आणि झोपायचं, बाकी कामच काय आपल्याला. मग त्याने 6 महिने नुसती जिलबीच खाल्ली. त्याची आवडती जिलबी होती, त्याने नुसती जिलबीच खाल्ली. 6 महिना झाला ना असं तो गपची गप जप्पाला बसत तरी असं करायचं, त्याचं तोंडच चालू असायचं. असं झालं ना. आणि त्या राजाच्या राजवाड्यात एकदा झाली चोरी. त्या राजवाड्याच्या राजात झाली चोरी. तर मग राजाने पोलिसाला बोलिलं. पोलीस आले, पोलीस म्हणले कस काय चोरी झाली. राजा काय म्हणतो, आम्हाला जर माहित असतं तर तुम्हाला इथे दिवा लावायला कशाला बोलले असतं, आम्हाला जर माहित असतं तुम्हाला कशाला इथे दिवा लावायला बोलले असतं. मग पोलीस म्हणले आता काय करावं गाड्या, आम्हाला माहिती नाही, तुम्हाला माहिती नाही. राजा काय म्हणतो, जरा जास्त बुद्धीचा होता ना त्याच्यामुळे काय म्हणला तो, काय करा तुम्ही ह्या पायला घेऊन जा, तो भेटला ना मग पुन्हा त्याला घेऊन जा. भेट सर जाताला कवरत घेऊन मग गेले. हे दोघं मानल्याप्रमाणे गेले घेऊन. मग काय झालं, एक दिवशी राजाचा हुकूम आला, उनको फाशी दो. मग 2 सैन्य गेले फाशी द्यायला. आणि यांनी पहिल्यांदाच काय केलं, फास मोठा केला. यांना बारका करता येत नव्हता, मोठाच करता येत होता काही. त्यांनी फास मोठा केला. मग गेले, फास झाला मोठा, चोर झाले बारीक. ते पुन्हा डबल राजाकडे आले, म्हणाले जी हुजूर, उनके गले में फास नहीं बैठता. राजा काय म्हणतो, अरे तुम क्या मूर्ख हो, तुम क्या पागल हो. तो काय म्हणला, उसके गले में नहीं बैठता तो और किसी के गले में बैठेगा ना. मग हे दोघे गेले मंदिराकडे, मारुतीच्या मंदिराकडे. तिथं दिसले ह्यांना साधू दिसला नाही, ह्याने टाकला ना फास आणि तो राईटच आला. याला ना फार वडील काय करता, येतच आहे. मग अंधेरी नगरी बेबुद्ध राजावर, टक्काशेर खाज्यावर, टक्काशेर बाजा. कुणाला काय देते याची अक्कलच नाही. असते महाराज. तुम्हाला हे सांगतो, एक हास्य सांगतो. एक असं पेताळ माणूस असतं, तो काय करतो, भर 10 वाजता रस्त्याला घरी येतो. आणि तो आपल्या बायकोला काय म्हणतो, मला जर गाववाल्याने सरपंच केलं ना, मी अख्खं गावात बदलून टाकीन. मला जर खासदार केलं ना, अख्खा जिल्ह्यावर बदलून टाकीन. मला जर पंतप्रधान केलं ना, अख्खा देशावर बदलून टाकीन. बायको म्हणते काय मागून लावली ना, हे बदली ना ते बदली. मागापासून तुम्ही लुंगी म्हणून परकरच घातलाय, तो बदला ना आधी, पुन्हा सगळं बदलायचं बघा ना. काय महाराज असलंय. एक पिता असंच बरं त्याला आलत. तो म्हणला मित्र पार्टी द्यायची गाड्या, काय का ना. त्याच्या घरी होते एक कोकण, ते का रच्च आलं गेलं घेऊन. गेलं घेऊन ते वडील म्हणून त्याने काय केलं, तोंडावर त्याच्या बांधलं. ते वडीलच नाही ना, मग गेला रच्च्याला पार्टी बिर्टी केली, तिकडेच झोपला. ते मला कशाला बाबा आता झोपते इथंच कडन घरी, बोकड गेलं म्हणून. आणि तो सकाळी येऊन बघतो तर काय बोकड जशाच तसं. बायकोला म्हणतो ते बोकड कस काय इतकं. बायको म्हणते बोकड कस काय नाही, राहू द्या तुम्ही, राहू द्या. रात्री तुम्ही कुत्रे घेऊन कुठे गेलते आपलं. काय महाराज पिदाड्यांचं काय सांगता येत नाही. असं असतंय पिदाड्यांचं, काहीच सांगता येत नाही त्यांचं. ज्ञानेश्वर मागे महाराज